नमस्कार. आज मी या स्कार्फच्या सहाय्याने हिटलेस कर्ल करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझे केस ऑलरेडी कर्ली असल्यामुळे ते कितपत शक्य होईल हे सांगता येणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझे केस 2 पार्टमध्ये डिवाईड करून व्यवस्थित डिटँगल करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता माझे केस ऑलरेडी कर्ली आहे, त्यामुळे ते कसं टर्न आउट होत आहेत हे मलाही माहीत नाही आहे. हा माझा फर्स्ट प्रयोग आहे. सो तुम्हीही हा प्रयोग करून मला नक्कीच सांगा कसं होतं आहे ते. तर मी दोन्ही बाजूचे केस हे ओले करून घेतलेले आहेत आणि पुन्हा कंगव्याने व्यवस्थित डिटँगल करून घेतलेला आहे. आणि आता हा स्कार्फ मी मध्यभागी माझ्या केसांच्या लावून क्लिपनी सिक्युअर केलेला आहे. आणि मी आता एक पार्ट तुम्हाला करून दाखवते. सेक्शन बाय सेक्शन मी फ्रंट साईडने उचलून ते केस त्या स्कार्फला रोल करून घेणार आहे, ते सुद्धा टाईट पद्धतीने, जेणेकरून ओले केस आहेत आणि ते त्या स्कार्फला टाईट पॅक केल्यामुळं ते कर्ल्ससारखा शेप घेतील. आता हे हिटलेस कर्ल हे खूप इझी करायला वाटत नसलं तरी ते आपल्या केसांसाठी खूप इझी आहे असं मला वाटतं आणि खूप चांगलं आहे. त्यासाठी मी हा फर्स्ट प्रयोग करणार आहे, कारण टूल्सचा वापर करून सगळ्यांनाच कर्ल्स करता येतं असंही नाही आहे आणि तेवढ्यासाठी ते घेणं म्हणजे मला तरी बरोबर वाटत नाही. तर आता हे मी जसं मला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं मी ते टाईटली त्या स्कार्फला रोल केलं आहे. जेवढं टाईट आपल्याला करणं शक्य आहे तेवढं ते टाईट करून घ्यायचं की जेणेकरून ते केस त्या शेपमध्ये होल्ड होतील. तुम्ही बघू शकता की जसं आपण शाळेत असताना केसवरती वेणी बांधायचो तसं मी त्या स्कार्फचा वापर करून बांधून घेतला आहे आणि तो स्कार्फ सिक्युअर करण्यासाठी रबर बँडचा वापर केला आहे. आता मी हे तुम्हाला एक साईड दाखवली, दुसरी साईड मी ऑफ कॅमेरा करून दाखवते. आता हे दोन्ही मी 10 मिनटासाठी ठेवणार आहे. तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता. आता 10 मिनटांनी मी चेक केलं तर त्याचा रिझल्ट हा असा आहे आणि तो मला व्यवस्थितच वाटत आहे. खूप छान आहे. म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय करून, शिवाय कर्ली हेअरवर जर एवढा इफेक्ट दाखवत असेल तर मला वाटतं ज्यांचे स्ट्रेट केस आहेत किंवा खूप कमी वेवी केस आहेत, कर्ली केस आहेत, त्यांना हे जास्त इफेक्टिव्ह दिसेल. आणि मला तरी हे खूप आवडलेले आहेत आणि मला वाटतं हे मी पुन्हा ट्राय करू शकते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.